अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या श्री स्वामी समर्थ या भक्तिमय परिवारामध्ये. महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनात आनंद, समाधान आणि अंतशांती नांदो, हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आपण आजचा हा विषय सुरू करणार आहोत. मंडळी, आज आपण अत्यंत महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत. अनेक जण स्वामी मार्गावर आले आहेत. अनेक जण आपल्या गुरूंना मानतात. कोणीतरी दत्तभक्त आहे, कोणीतरी देवी भक्त आहे. पण एक प्रश्न सर्वांच्या मनात असतोच, सेवा करायची आहे, पण सुरुवात कुठून करू? दररोज अशा प्रश्नांनी भरलेल्या प्रतिक्रिया येतच असतात. ताई, आम्हाला महाराजांची सेवा करायची आहे, पण नक्की काय करायचं हेच आम्हाला कळत नाही. म्हणून आज आपण समजून घेणार आहोत, नित्यसेवा म्हणजे नेमकं काय, ती कशी करायची, त्याचे नियम काय आहेत आणि तिचा खरा फायदा काय होतो. तर स्वामी भक्तांनो, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पूर्ण पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण पाहूया नित्यसेवा म्हणजे काय. नावातच अर्थ हा दडलेला आहे. नित्य म्हणजे रोजची. ही अशी सेवा आहे ज्याला मोठमोठे कठोर नियम नाहीत. ही राजमार्गासारखी सोपी आहे. संकल्पपूर्वक केलेल्या सेवेला बंधनं असतात, पण नित्यसेवा ही प्रेमातून, श्रद्धेतून दररोजची जोड आहे. स्वामी म्हणतात, भाव असेल तर मी आहे. 3 अध्याय वाचन. पण कसं करायचं? अनेकांना मोठा गैरसमज आहे. 3 अध्याय म्हणजे रोज तेच पहिले 3 अध्याय नाहीत. समजा आज पहिला दिवस आहे, तर पहिला, दुसरा आणि तिसरा अध्याय वाचायचा. दुसऱ्या दिवशी चौथा, 5वा आणि 6वा अध्याय वाचायचा. तिसऱ्या दिवशी 6, 8वा आणि 9वा अध्याय वाचायचा. असं 7 दिवसांमध्ये 21 अध्याय हे पूर्ण होतात. हीच 7 दिवसांची एक पारायण सायकल असते. आणि लक्षात ठेवा, गुरुवारची वाट बघू नका. आज वाटलं तर आजपासूनच सुरू करा. मोठा फोटो, मोठी मूर्ती याची खरंच गरज आहे का? तर नाही, अजिबात नाही. महाराज आकारात नाही तर भावात असतात. लहान फोटो असो वा मोठी मूर्ती असो, स्वामी हे तेच असतात. देवाला वस्तू नाही तर हृदय हवं असतं. नामस्मरण कलियुगातील सर्वोच्च सेवा. जर काहीच शक्य नसेल, फक्त बसा 20 मिनिटं आणि जप करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आवाज इतकाच की स्वतःला ऐकू जाईल. स्वयंपाक करताना, बसमध्ये, ट्रेनमध्ये, झोपताना. नामाला वेळ, ठिकाण काहीच लागत नाही. आपण जप का करतो? आपल्यामध्ये दोष आहेत. राग, मत्सर, लोभ, मोह. हे दोष आपली प्रगती अडवतात. सेवा म्हणजे आध्यात्मिक बँक बॅलन्स. सेवा वाढली की भोगांची तीव्रता ही कमी होते. भोग कमी झाले की मनाला शांती मिळते. आता मांसाहाराबद्दल बोलूया. नित्य सेवा करताना स्वतः मांसाहार टाळावा. घरात इतर खात असतील तर काही हरकत नाही, पण सेवा करणाऱ्याने शक्यतो शुद्धताच ठेवावी. महिलांसाठी मासिक धर्मात काय करायचं? नामस्मरण थांबवायचं नाही. ग्रंथाला हात न लावता तुम्ही मोबाईलवर वाचू शकता. स्वामींनी कधीच विटाळ मानला नाही, पण शरीर थकलेलं असतं, म्हणून विश्रांती ही खूप महत्वाची असते. प्रवासात सेवा करावी का? हो, महाराज हे सर्वत्र आहेत. घर, माहेर, सासर, परदेश, कुठेही. सेवा केल्याने काय मिळतं? ताबडतोब चमत्कार होत नाही, पण बदल हा आतून सुरू होतो. मन शांत होतं, अडचणींची भीती कमी होते, निर्णय स्पष्ट होतात. जे नशिबात नाही ते देखील स्वामी देऊ शकतात, पण योग्य वेळ आल्यावरच. अनुभव का उशिरा येतो? प्रत्येकाचं कर्म हे वेगळं असतं. काहींना पहिल्या पारायणात अनुभव येतो, काहींना वर्षांनी येतो, पण सेवा ही वाया जात नाही. अनुभव हा 100% येतोच. महाराज नेहमी म्हणतात, अनन्य भावे जो माझ्या शरण येतो त्याचा योगक्षेम मी चालवतो.
आपलं काम हे सेवा करणं आहे आणि स्वामींचं काम हे आपली काळजी घेणं आहे. आजची सेवा स्वामी चरणी अर्पण करून आपण इथेच थांबूया. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या भक्तिमय परिवारामध्ये सामील व्हा. पुन्हा भेटूया एका नवीन आध्यात्मिक विषयासह. तोपर्यंत भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.